नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सुज्ञ मंडळींना माझा जय शिवराय. मी ॲडव्होकेट ओम भालेराव आपल्या सर्वांसमोर विषय ठेवतो आहे शेतमालाचे भाव, त्यावर होणारे राजकारण आणि मजुरांवरील दुर्लक्ष. मित्रहो, याना त्या कारणावरून दरवर्षी शेतमालाला भाव मागण्यासाठी कुठली तरी व्यक्ती, संघटना किंवा विशिष्ट पक्ष हे रस्त्यावरती उतरून आंदोलन करत असतात. आणि जे कधी काळी विरोधात असतात ते कुठल्या तरी वर्षी सत्तेवर आलेले असतात, आणि जे सत्तेवरती असतात ते कोणत्या तरी वर्षी विरोधकाची भूमिका बजावत असतात. परंतु तरीसुद्धा सत्तेवरती असणारा माणूस हा का आभाळातून पडलेला नसतो, आणि विरोधकसुद्धा हा शेणमातीच्या वासात असलेला अनुभवी व्यक्तीच असतो. परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मागण्यासाठी प्रत्येक वर्षाला आंदोलन का करावं लागतं, हा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या बुद्धिवादी माणसाला पडणारा प्रश्न आहे. फक्त शेतमालाला भाव मिळावा ही एकच मागणी शेतकऱ्याची नसते. कारण आम्ही बालपणापासून ऐकत आलेलो आहोत की भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु भारत हा हमीभाव देणारा देश आहे हे आम्हाला कधी ऐकायला मिळेल, हा एक प्रश्नांकित प्रश्न आहे. शेतकऱ्यांना खरं तर दिवसा लाईन मिळायला पाहिजेत, परंतु आजही तो प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना 24 तास मुबलक पाणी मिळायला पाहिजेत, परंतु आजही तो प्रश्न प्रलंबित आहे. शासनाने कुठेतरी शाश्वत योजना राबवल्या पाहिजेत की यावर्षी जरी आपण सत्तेवर नसलो तरी येणाऱ्या हजारो काळात ती योजना बदलता कामा नये, किंवा शाश्वत विकास हा एकदा झाला की त्याला कुठलाही पर्याय उरत नसतो. मित्र, अर्थशास्त्राचा साधा नियम आपल्याला नेहमी सांगायला जातो की एखाद्या पदार्थाची जर निर्मिती जास्त प्रमाणात होत असेल किंवा एखाद्या वस्तूची निर्मिती जास्त प्रमाणात झाली असेल तर त्याचा भाव कमी होतो. परंतु एक तुम्हाला छोटं उदाहरण या ठिकाणी मी देऊ इच्छितो, ती म्हणजे मोटरसायकल. मोटर बाईकचं उत्पादन हे दरवर्षी वाढत आहे, परंतु कुठल्या प्रमाणात त्याचा भाव काय कमी व्हायला तयार नाही. त्याचे भाव आकाशाला गगनाला भिडत आहेत. परंतु ते भाव वाढण्याचं काम शासनामार्फत होतं किंवा कंपनीमार्फत होतं, त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम हे निश्चित अर्थाने शासनाचं आहे. परंतु शेतमालाच्या भावावरती अंकुश ठेवण्याचं कामच सदोतीत सरकारच्या माध्यमातून होतं काय, हा प्रश्न नक्कीच शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे नेहमीच आंदोलनं किंवा संघर्ष शेतमालाच्या भावासाठी चालू असतो. म्हणजे कुठला तरी पक्ष, एखादा छोटेखानी पक्ष आंदोलन करतो आणि झोळीत टाकायचं म्हणून काहीतरी भाव वाढवला जातो. परंतु तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो अशी योजना प्रत्येक सरकार राबवतं की काय, हा प्रश्न मला पडलेला आहे. कारण शेतमालाचे भाव वाढवण्यापूर्वी खतांचे भाव असतील, बियाणांचे भाव असतील किंवा यंत्राचे भाव असतील, हे मर्यादित ठेवण्याचं काम त्या सरकारची जबाबदारी असते. कारण जेव्हा शेतमालाला भाव दिला जातो त्यावेळी खऱ्या अर्थाने जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, 4-5 एकरावाले शेतकरी आहेत, त्यांचा उत्पादन खर्च जास्त असतो किंवा त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर झालेला असतो. त्याच्यामुळे ती लोक काय करतात, शेतातून भाव मिळाला नाही तरी उत्पादित झालेला माल विकून मोकळे होतात. परंतु त्याच शेतकऱ्यांचा वापर हा रस्त्यावरच उतरण्यासाठी केला जातो. परंतु ज्यावेळेस ती लोक शेतमाल विकतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही भाववाढीचा फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे सरकारने शाश्वत योजना राबवताना ह्या शेवटच्या घटकाला सुद्धा न्याय मिळावा या हिशोबाने राबवल्या पाहिजेत. हीच मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला निमित्ताने करतो. कारण शेतमालाला भाव मिळालाच पाहिजेत. मी शेतकऱ्यांची भूमिका ही तेवढ्या तातडीने मांडतोच. परंतु आताच काल परवा पडलेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना तुरीचे नुकसान झालेले आहे. तुरी झोपलेल्या आहेत. त्याच्यामुळे पाऊस पडत असताना कुठेही कमी जास्त भाव ठेवत नाही. पाऊस पडताना सर्वांच्या शेतामध्ये सारख्या प्रमाणात पडतो. त्याच्यामुळे कुठल्याही पंचनाम्याचे महानाट्य न करता सर्वांना सरसकट जशी मदत केली जाते, तसेच शेतमालाच्या भाववाढीची सुद्धा सरसकट मदत झाली पाहिजेत. आणि त्यासोबत शेतमजुरांचाही विचार केला गेला पाहिजे. कारण शेतमजुरांना या भारतामध्ये किंवा या जगामध्ये कोणताच आयोग लागू नाही. त्याच्यामुळे शेतमजुरांचा सुद्धा तेवढ्या तातडीने विचार होणं गरजेचं आहे. हीच मी मागणी कळकळीची विनंती शासना दरबारी करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद.